नमस्कार. तर आज आपण बघूया की एफ-डी फिक्स्ड डिपॉझिट वजा मिड कॅप म्युच्युअल फंड 2005 ते 2025 म्हणजे 20 वर्षामध्ये सर्वात जास्त परतावा हा कोणी दिला? जर तुम्ही एस-बी-आय फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 2005 मध्ये 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली असती, कालावधी आहे 20 वर्ष आणि सरासरी व्याज 8% पकडूया आपण, तर तुम्ही बघू शकता तुमचं जे व्हॅल्युएशन झालेलं आहे ते झालेलं आहे 4,78,000 रुपये. तेच जर तुम्ही मिड कॅप म्युच्युअल फंडमध्ये 2005 मध्ये 1,00,000 रुपये टाकले असते, कालावधी आहे 20 वर्ष, सरासरी परतावा आहे 13% CAGR रिटर्न, तर तुम्ही बघू शकता की त्याचं जे व्हॅल्युएशन झालेलं आहे ते 13,13,000 रुपये झालेलं आहे. जर आपण एफ-डी वजा म्युच्युअल फंडची जर तुलना केली तर तुम्ही बघू शकता की SBI एफ-डीमध्ये 4,78,000 रुपये बनले आहेत आणि तेच मिड कॅप म्युच्युअल फंडमध्ये 13,13,000 रुपये बनले आहेत. म्हणजेच म्युच्युअल फंडने जवळपास 3 पट अधिक परतावा दिला आहे. तर मला असं वाटतं की गुंतवणुकीचा निर्णय हा भविष्य घडवतो. एफ-डी सुरक्षित आहे, पण त्याच्यामध्ये जी वाढ आहे ना ती मर्यादित आहे. म्युच्युअल फंडमध्ये जोखीम असली तरी दीर्घकालीन फायदा हा खूप मोठा आहे. तर मग तुमचं भविष्य आजच ठरवा. योग्य प्रकारे प्लॅनिंग करा, दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य द्या आणि अजून अशा माहितीपूर्ण सल्ल्यासाठी फॉलो करा. धन्यवाद.